सर्व महिला भगिनी, विविध पक्षांचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, शिवसेना असतील, काँग्रेस आहे, कम्युनिस्ट पक्षाचे आहे, उपस्थित सर्व तरुण मित्र, वडील झाले, आपण या ठिकाणी अनेक वक्त्यांची वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेतल्या. ही नियोजनाची मीटिंग खऱ्या अर्थानं पुढं आपलं नियोजन कशा पद्धतीनं व्यवस्थित आपली निवडणूक अतिशय चांगल्या प्रकारे पार पडेल याच्यासाठी आपण खरं तर एकत्रित आलेलो होतो. तरी निवडणूक म्हटल्यावर दोन शब्द अनेक वक्त्यांनी खूप छान प्रकारे आपापल्या परीनं वेगवेगळ्या मुद्द्यावर या ठिकाणी विचार मांडले. त्यांनी त्याच्या खोलात काही माणसं आज तरी जाऊ इच्छित नाही. अतिशय महत्वाचे मुद्दे मी फक्त बोलतो. देशभरातलं वातावरण आपण बघतोय, राज्यातलं वातावरण बघतोय, आपल्या तालुक्यामध्येही वातावरण बघतोय. या हुकुमशाही पद्धतीला तोड देण्यासाठी किंवा त्यांना परतवून लावण्यासाठी देशातल्या आणि राज्यातल्या लोकांची मानसिकता या निवडणुकीच्या निमित्तानं 100% हे सरकार आपल्याला पाडायचंय अशी मनामध्ये निश्चितपणानं भूमिका त्या लोकांनी आपल्याला बांधलेली दिसते. ज्या ज्या ठिकाणी आपण जातोय, लोकांना विचारतोय ठीक आहे आमच्यापाशी लोक काही आपल्याला एका विशिष्ट पक्षाचं लेबल असतं, आपण त्याचं काम करत असतो म्हणून आपल्याकडे सगळे आपण म्हणतो तसंच म्हणणार आहे. गिरायक म्हणून जर आपण चौकशी केली 10 पैकी 8 माणसं तर या सरकारच्या विरोधात आपल्या मतदारसंघात कोणाच्या मतदान आम्हाला करायचं ही कुणकाड बांधलेली आहे. लोकांनी ठरवलंय. ठरवलेलं असताना आज आपण आपली इथली स्थानिकची परिस्थिती बघतोय. अनेक वेगवेगळ्या कारणाने ही महागाई हे ते तर देशभर चाललेला आहे, पण आपल्या स्थानिकलाही इथल्या लोकांना किती अडचणीला आपण तोड देतोय, सामोरं जातोय. अनेक जे काय अन्याय अत्याचार लोकांवर होत आहेत ते सहन करतायत. हे असंच चालू द्यायचं असेल तर मग जे पहिलं चाललंय तेच बरं म्हणायचं का? जर त्याला कुठं तरी आपल्याला पायपट घालायचा असेल, त्याला आळा घालायचा असेल तर निवडणूक हे एकमेव हत्यार तुमच्या आणि आमच्या हातात. त्याचा वापर वातावरण सगळीकडनं चांगलं आहे, आपल्याला अनेक वेगवेगळी कारणं आहेत. सगळ्यात महत्वाचं आपला उमेदवार अतिशय उतराले प्रत्येक तालुक्यामध्ये जे काही मतदारसंघामध्ये तालुके आहेत त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणानं काम केलेला खासदार या ठिकाणी आपल्याला उमेदवार. अतिशय छोट्या छोट्या गोष्टीवर खासदारांचं काम नसताना सुद्धा त्यांनी ते काम केलंय. त्यांना विचारलं एक खासदारांचं काम का, तर ते अगदी साध्या सोप्या भाषेत बोलले. त्यांचं मत मला दिलं ना त्यांनी, त्यांचं काम कोणी करायचं इतकं सहजतेने उत्तर देणार मला वाटतं. अशा उमेदवाराला आपण निवडून देण्यासाठी अतिशय गंभीरपणाने मनापासून सगळ्यांनी ज्याच्या ज्याच्या हातात जे काम पडेल हे निवडणुकीच्या दृष्टीने गरजेचं आहे. मग ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, कुणीही असू द्या, एकमेकाच्या तोंडाकडे न बघता काम आपण सगळ्यांनी केलं तर ही निवडणूक या तालुक्यातलं चित्र बदलणारी दिसेल. खासदार तर होतीलच, पण ह्या तालुक्याचंही चित्र भविष्यामध्ये आपल्याला बदलणारी ही निवडणूक आहे. एवढंच मी
या ठिकाणी सांगतो, वेळ झालेला आहे. अनेक लोकांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. जाता जाता दुसरा एक शेवटचा मुद्दा म्हणजे तो प्रत्येक सगळ्यांना सांगितलाच पाहिजे. आता त्यांच्याकडे ही जी काही परिस्थिती मतदारसंघामध्ये आपल्याला दिसते, लोकांमधनं एकमेव पर्याय आता त्यांच्याकडे पैसा नाही. पैसा कोणाचा आहे? आपलाच पैसा. आपण सगळ्या लोकांनी टॅक्स भरलेला आहे. जीएसटी असेल, सेल टॅक्स असेल, अमुक तमुक वेगवेगळ्या रूपाने टॅक्स भरलेला पैसा आहे. तेच वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टच्या निमित्तानं कमिशन 10% 15% असं सरकारमध्ये राहून अमाप पैसा झालेला आहे. त्याच्यामुळं लोकांना बिनधास्त पैसे घ्यायला वाटायला लागले तर आपलीच लोक पाठवा, पैसे घ्या. मतदान करताना त्या लोकांना सांगा आपला पैसा आपण घेतोय, त्यांनी काय उपकार केलेले नाही हे सांगा. आणि या निवडणुकीला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आपल्याला मिळत असताना आपण तुम्ही आधी सावध होऊन मतदान करून घ्यावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो.